सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जळगावमधून मुंबईत आलात. आपण थोडंसं मागे जाऊया. जळगावमधून तुम्ही मुंबईत आलात. वेगवेगळे मग 93चा ब्लास्ट असू दे, 26/11 च्या कसाबला फाशी देणं असू दे, जवेरी बाजारचं प्रकरण असू दे, कोपडीतलं प्रकरण असू दे, या सगळे खटले लढत असताना सरकारी वकील म्हणून आपली बाजू तितक्या जिद्दीनं मांडत असताना प्रसंगी बहुतांश वेळेला तुमच्या जीवाला धोका सुद्धा होता. या जीवाला धोका पत्करून तुम्ही अनेक केस लढलात. प्रसंगी घरापासून दूर राहिलात, कधी खाणं मिळालं कधी खाणं मिळालं नाही, हॉटेलमध्ये राहिलात, बुलेट प्रूफ कारमधून फिरत होतात, बऱ्याचदा फॅमिलीला सुद्धा वेळ द्यायला मिळत नसेल. इतकं सगळं सॅक्रिफाईस केल्यानंतर देशाकरता जेव्हा कोणी देशद्रोही म्हणून उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप करतं, तेव्हा थोडा वेळ वकील राजकारणी आपण बाजूला ठेवूया. उज्ज्वल निकम माणूस म्हणून त्यांना काय वाटतं? असं आहे की मी 93ला मुंबईला प्रथम आलो. बॉम्बस्फोट खटला म्हणजे बॉम्बस्फोट 12 मार्च 93ला झालेत आणि मला मुंबई पोलिसांतर्फे विनंती करण्यात आली. साधारणतः जून जुलैमध्ये हे मला विचारण्यात करण्यात आपण यावं. त्याप्रमाणे मी होकार दिला आणि मी आलो. तर 93 ते 2013 फोर्ट एरियामधील रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मी एका रूममध्ये राहत होतो. पहिले 2-3 महिने ते हॉटेल फक्त लॉजिंगचे, तिथे जेवण तयार होत नसे आणि तिथे जेवण तयार होत नसल्यामुळे बाहेरून जेवण मागवायला लागायचं. जे खाण्याला चपात्या यायच्या त्या मैद्याच्या असायच्या आणि आता पण मी जळगावला घरी राहिल्यामुळे मला त्रास पोटाचा सुरू झाला. मग मिसेसने ठरवलं की यावर उपचार म्हणजे गव्हाचं पीठ जळगावून द्यायचं आठवड्याचं आणि गव्हाचं पीठ आणायचं. हॉटेलमध्ये जी काम करणारी मुलं होती तेही फक्त हॉटेलवाले त्याला फक्त राईसच तिथे द्यायचे मुलांचं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. त्यांना मी माझ्या पीठातलं तुम्ही चपात्या करा, यातलं तुम्ही तुमच्या चपात्या करता पीठ काढून घ्या, असं जवळजवळ मी 2010 पर्यंत केलं. 93 ते 2010-11 पर्यंत. अरे बापरे, जवळपास 10 वर्षाहून अधिक. हा. आणि केल्यानंतर मग माझा मुलगा अनिकेत, त्याचं 2013 लग्न झालं. मग दादरला जागा विकत घेतली. तोपर्यंत मुंबईला राहण्याचा किंवा सेटल होण्याचा प्लॅन अजिबात नव्हता. मुंबई ही माझी कर्मभूमी तशी, तर मुंबईमुळेच मी देशात किंवा राज्यात नावारूपाला आलो. अथक परिश्रम मी करत होतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खटला करता जायचो. दर 2-3 दिवसाआड माझं राहण्याचं ठिकाण बदलायचं, झोपण्याची गादी बदलायची, उशीची साईज, अनेक त्रास सुरू झाले शरीराला. मग मी माझीच उशी बरोबर न्यायची, माझीच गादी मी बरोबर कॅरी करायचं. हे 2-2, 3-3 दिवसात. कारण गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या उशा जाडजूड वेगळ्या गाद्या ह्या. पण हे मला विशेष काही याचं वाईट वाटत नव्हतं, कारण कोणी मला काही कंपल्सरी केलेलं नव्हतं. मी मनाने हे स्वीकारलं होतं, त्याच्यामुळे मला तक्रार करण्याचं काही कारण नव्हतं. परंतु जेव्हा भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपाने माझी उमेदवारी जाहीर केली, उमेदवारी जाहीर केल्यानंतर 1 दिवसातच काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेता ते काहीतरी बडबडले. पहिल्यांदा असं बडबडले ते की उज्ज्वल निकम देशद्रोही आहेत. उज्ज्वल निकमांनी 26/11च्या दहशतवादी खटल्यात अनेक गोष्टी लपवून ठेवल्या, त्यामुळे करकरेंचा मृत्यू हा RSSच्या एका पोलीस ऑफिसरने केला असा दावाही शोधही त्यांनी लावला. ही नॅशनल न्यूज बनली. खरं सांगतो मी, ज्या दिवशी हा भडीमार ठिकाणचा सुरू झाला मी अस्वस्थ झालो, कारण अशी बेछूट बेलगाम आरोप माझ्यावरती माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच होतो. तेव्हा तुम्हाला वाटलं का आलो आपण राजकारणात? 100% वाटलं ना. मी त्या दिवशी जेवलो नाही रात्री. माझी मिसेस मुलगा म्हणे, अहो आता हे असं कसं दुःख तुम्ही हे करतात, तुम्ही थोडीच काही हे केलेलं आहे, हा शत्रू राष्ट्र म्हणतो, लोक त्याला उत्तर देतील म्हणे, तुम्ही कशाला काळजी करतात.
दुसऱ्या मी रात्री असं तर म्हटलं हे राजकारण आलो चूक झाली आपली, हे असे याने वेड्यासारखे आरोप केले नसते त्या माणसाने, न कळता न वाचता न बघता बेमुरवतपणे आरोप करणं, दुसऱ्याची काय मानसिकता होईल याचा विचार न करणे. पण माझा जन्म हनुमान जयंतीचा मी सांगितलं, हे मला यांनी सर्वांनी घरच्यांनी सांगितलं, समजावलं, तुम्ही तुमची भूमिका काय ती मांडा, काय सत्य ते मांडा, त्यांचा आरोप. आणि उज्ज्वल निकमांना माहिती होतं की हे सर्व असं आहे म्हणून तरी लपवलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी परत त्यांनी चेंज गोल केलं. मी एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या पुस्तकातून घेतलेला आहे. आता हा माजी पोलीस अधिकारी हा काही 26/11च्या कुठे तपास यंत्रणेत नव्हता, याचा काही संबंध नाही. पुण्याला कुठेतरी पोस्टिंग होती, त्याला काँग्रेसचं राज्य होतं, यांचे बंधू पण एक मंत्री होते. आणि मग महाराष्ट्रात काँग्रेस होतं, दिल्लीला काँग्रेस होतं. तुम्ही कारवाई करू शकले असते ना, असं काही झालं असतं, पण तसं केलं नाही. पण निवडणुकीला माझी उमेदवारी जाहीर झाल्यावरती या सगळ्यांना पाझर फुटला आणि मग उमाळे आले यांना. उज्ज्वल निकम कोण आहे? उज्ज्वल निकम. निश्चित मी ह्या आरोपामुळे त्यावेळेला बेचैन झालो, दुःखी झालो. पण याच्या उलट मला लोकांची सहानुभूती प्रचंड प्राप्त झाली. लोक काय काय म्हणतात हे त्यांना कळायला हवं. तुम्ही अशा लोकांच्या प्रतिक्रिया त्यांच्या कानावरती ऐकवा की बेजबाबदार बेछूट असे आरोप करणं म्हणजे तुम्ही उज्ज्वल निकमाचा नुसता अपमान नाही करत आहे. जे 166 लोक या 26/11च्या हल्ल्यात मारले गेले ना, त्यांचा तुम्ही अपमान करता. ज्या तुकाराम ओंबळेंनी पकडलं, जो शहीद झाले त्याचा तुम्ही अपमान करता. करकरे, कामटे, साळसकर यांचा तुम्ही अपमान करता. आणि हा हल्ला कसाब आणि अबू इस्माईलने केला होता, या संदर्भात कसाबने कबूल केलंय, कोर्टापुढे न्यायालयात कबूल केलंय. कामा हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर आम्ही धुवाधार गोळीबार केला, त्याच्यात ते मरण पावले. त्यांच्या डेड बॉडी आम्ही उचलून दोघांच्या, साळसकर आणि कामटे पुढे बसले होते, साळसकर ड्रायव्हिंग करत होते आणि कामटे शेजारी बसले होते आणि करकरे मागे बसले होते. या बॉडीज काढल्या, 2 पुढच्या मागे टाकल्या, करकऱ्यांची डेड बॉडी होती. आता या माजी पोलीस अधिकाऱ्याचा शोध काय की होत्या गोळ्या मॅच झाल्याने करकऱ्यांच्या बॉडीवर. करकऱ्यांना एकूण 5 गोळ्यांच्या जखमा होत्या. सर सॉरी तुम्हाला मी मध्येच टोकते, पण खरं तर हाच मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. ज्यांनी आरोप केले शमशुद्दीन मुश्रीफ यांचे बंधू हसन मुश्रीफ, जे सध्या सत्तेत आहेत, भाजपाच्या मांडीला लावून सत्तेत बसलेले आहेत, सत्तेत आहेत, तुम्ही देखील सत्तेच्याच भाजपकडून उमेदवारी घेतलेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत जेव्हा हे असे आरोप होतात तेव्हा तुम्ही देखील म्हणालात की विचलित व्हायला होतं. पण या सगळ्याविषयी तुम्ही कुठं भाजपकडे तक्रार केली का? कुठं भाजपच्या वरिष्ठांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या का? की काय घडतंय नेमकं हे सगळं? मला घालण्याची आवश्यकता नाही. काही कोणी डोळे बांधून बसलेलं नाही. सगळ्यांना गोष्टी कळतायत आणि सगळेजण याचा धिक्कार करतात अक्रॉस द पॉलिटिकल पार्टी. आता काँग्रेस पक्षाने सांगितलं की नाही, आम्ही त्यांच्याशी सहमत नाही, त्यांचं वैयक्तिक. पण ज्यांनी परराष्ट्र मंत्री शशी थरूर काय म्हणतात की करकरेंच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. आता मला साधं कळत नाही की शशी थरूर सारख्या गृहस्थाने देखील ज्या करकरेंच्या मृत्यूबाबत न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालय पण निकाल आहेत, ज्या करकरेंच्या मृत्यूबाबत कसाबने मान्य केलेला आहे, तो ओळखत नव्हता, ज्या करकरेंच्या मृत्यूबाबत पाकिस्तानमध्ये अप्रत्यक्षाने मान्य झालं आहे, तिथे तुम्ही चौकशी मान्य करता. म्हणजे शशी थरूर हे अतिशय विद्वान समजले जातात. त्यांच्यासारख्या माणसाने न्यायालयीन निर्णयाबद्दल शंका उपस्थित करतात. माझ्या मनात मोठं वाईट वाटलं मला की शशी थरूर, मी समजू शकतो बाकीचे या अपोजिशन लीडर, त्यांना माझ्यावर आरोप करून समंग लोकप्रियता मिळवायची असेल, मिळवावी त्यांनी, आणि ती त्यांना मिळते असं वाटत असेल तर त्यांनी त्या खाली खुशालीत राहावं. परंतु थरूर यांच्यासारख्या गृहस्थाने, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर होता, तो आदर एकदम कमी झाला. तुम्ही न्यायालयीन निकाल वाचले नाहीत. काय घडलं होतं त्या रात्री नेमकं? नेमकं असं झालं की ज्या वेळेला CSTला
अजमल अमीर कसाब आणि अबू इस्माईल यांनी गोळीबार केला. पोलिसांनी रिटॅलिएशन मध्ये फायरिंग सुरू केलं. असं एक त्यांना कल्पना अशी देण्यात आली होती, साधारण त्यांचं पोहोचण्याचं सीएसटीला 7:30-8 वाजेचं टायमिंग होतं. ते उशिरा पोहोचले 9 वाजेला. त्यांना अपेक्षा होती की 6:30-7ला पोहोचलो तर अनेक लोकांना ठार करता येईल आपल्याला. हे त्याने कबुली जबाबमध्ये म्हटलंय. आणि मग जसं पोलिसांकडे रिटॅलिएशन सुरू झालं, तिथून त्यांनी काढता पाय घेतला, ब्रिजवरून आले. कामा हॉस्पिटलमध्ये अनेक स्त्रिया प्रसूती झालेल्या होत्या, बाळंतीण झाल्या होत्या, बाळं होती. तिथल्या मुख्य नर्सबाईंनी दरवाजा बंद करून टाकला, शटर. त्यांनी दरवाजा उघडण्याचा तोडण्याचा प्रयत्न केला, तो अनसक्सेसफुल झाला. हे खाली उतरले. खाली उतरल्यानंतर त्या गल्लीमधल्या कामा हॉस्पिटलच्या समोर एक पोलीस जीप येताना दिसली. पोलीस जीप साळसकर चालवते, कामटे घेऊन बसले होते बंदूक. कामटेंनी फायर केल्यावरती कसाबच्या हाताला गोळी लागली. कसाबच्या हातातली रायफल खाली पडली. नंतर अबू इस्माईल आणि परत कसाबने उचलून त्याच्यावरती फायरिंग केलं, धाड 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 धाड, ब्रश फायरिंग. आता ब्रश फायरिंग असं केल्यानंतर साळसकर आणि कामटे ऑन द स्पॉट खलास झाले. त्या फायरिंग मध्ये करकरे आणखी 2-3 पोलीस होते, ते खाली खलास झाले. अरुण जाधव कॉन्स्टेबल जो होता त्या गाडीमध्ये, त्याला देखील गोळी लागली, पण त्याने मेल्याचं ढोंग काढलं. कसाबने आणि अबू इस्माईलने कामटे आणि साळसकर यांची प्रेत खेचून काढली आणि मागच्या भागात टाकली. गाडीच्या मागच्या भागात, म्हणजे याच्यावर डेड बॉडीच्या वरती, करकरेंच्या डेड बॉडीवरती टाकली. त्याच्यामुळे आणि त्याने मेल्याचं ढोंग दाखवलं. हे जीप घेऊन तसे गेले. पुढे जीप त्यांनी रस्त्यात सोडली. ती स्कोडा गाडी त्यांनी पळवली आणि स्कोडा मधून ते पुढे मग ते विनोली चौपालीला तुकाराम होंबळे शहीद झाले, त्यांनी गाडी अडवली. हा सगळा इतिहास आहे. याच्यात कसाबने कबुली जबाबमध्ये कबूल केलं मॅजिस्ट्रेट पुढे. कोर्टात त्याने 166 साक्षीदार तपासल्यानंतर पुन्हा कोर्टाला सांगितलं, मी कबूल करतो, हे केलं ते केलं. आपण सगळं कोर्टाने विचारलं, तुला मारलं का काय? हे सगळं झाल्यानंतर 2 अरुण जाधवची साक्ष घेतली. दुसरा एक तो आमचा एक साक्षीदार होता, ज्याने घटना पाहिली इंडिपेंडंट, त्याची साक्ष झाली. त्याने ओळखलं, पाकिस्तानने मान्य केलं. आता हे सगळं असताना हू किल्ड करकरे म्हणून तो माझी पोलीस अधिकारी लिहितो. आणि बाबा तुझ्या जो एवढे पुरावे आहेत, तू जो म्हणतो ना या संघवाल्यांनी मारलं, यांनी मारलं, उज्ज्वल निकंद, कोर्टात का नाही गेले आपण? हा प्रश्न आहे ना. कोर्टात तुम्ही ते पुरावे का दिले नाही? नुसत्या असे प्रश्न विचारून, शंका उपस्थित करून, गोबेल्स प्रोपोगंडाने तुम्ही लोकांची दिशाभूल करत असाल तर या देशातली सांप्रदायिकता, या देशातील सर्वधर्मभाव तुम्ही बिघडवण्याचा प्रयत्न करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.